न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शिर्डी येथे कार्यान्वित होत असलेला डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेचे प्रतीक आहे। मेक इन इंडियाच्या माध्यमातून संरक्षण सामुग्री देशातच निर्माण करण्याच्या दृष्टीने शेल फोर्जिंगचा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी संधी या माध्यमातून निर्माण होईल, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। सावळीवीर खुर्द येथे शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टर अंतर्गत कोलारचे भूमिपुत्र गणेश निबे यांच्या ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड अर्थात शेल फोर्जिंग प्रकल्पाचे भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे, डॉक्टर सुजय विखे पाटील, कंपनीचे चेअरमन गणेश निबे, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड आदी उपस्थित होते। आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की शिर्डी येथे कार्यान्वित होत असलेल्या डिफेन्स क्लस्टरमुळे जिल्ह्याचे औद्योगिक पर्व सुरू होत आहे। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत आहे। विशेष म्हणजे हा प्रकल्प सुरू होत असताना शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्थाही सुरू होणे हा मोठा योगायोग असून शिर्डीतील औद्योगिक विकासाला या सर्व पायाभूत सुविधांची मोठी मदत होईल। औद्योगिक वसाहतीला 500 एकर जागा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठा प्रकल्प आता कार्यान्वित होत असून याबरोबरच आता टाटा कंपनीच्या पुढाकाराने 250 कोटी रुपये गुंतवणुकीतून प्रशिक्षण केंद्रही कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून गणेश निबे यांनी संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या सर्व साधन सामुग्रीची निर्मिती सुरू केली आहे। यापूर्वी संरक्षण साहित्य मोठ्या प्रमाणात आयात करावे लागत होते, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडिया योजनेतून संरक्षण साहित्य देशामध्येच निर्माण करण्यावर दिलेला भर पाहता शिर्डी येथील डिफेन्स क्लस्टर हे महत्त्वपूर्ण ठरणार असून यामुळे जिल्ह्याचा गौरव होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सुमारे 35 लाख चौरस मीटर कार्यक्षेत्रात हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून पुढील 5 वर्षात 6 लाख शेल फोर्जिंगची निर्मिती या ठिकाणी होणार आहे। सुमारे 4.5 कोटी रुपयांच्या ऑर्डरची नोंदणी झाली असून सुमारे 2000 युवकांना यातून रोजगार मिळणार असल्याचे नामदार विखे पाटील म्हणाले। आगामी काळात होणारा कुंभमेळा पाहता शिर्डी शहराच्या विस्तारीकरणाच्या कामास प्रारंभ करावा लागणार असून शिर्डी शहरातील थीम पार्कला 22 कोटी आणि 11 चारीच्या रस्त्याकरिता 40 कोटी रुपये शिर्डी संस्थांनी मंजूर केले असून शहराच्या सौंदर्यीकरणासाठी अधिकचा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। आज पहिल्या कंपनीचं पूजन होत आहे, काय आनंद आणि काय समाधान आणि कशा पद्धतीने एमआयडीसी या ठिकाणी त्याचा विस्तार होतो? संदेश देणारे साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आपण बसून त्याचा एक कारण आहे आणि बऱ्याच वर्षाची जी आपली कमिटमेंट दिसते। विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची आत्मनिर्भर भारताची त्यांनी जी केलेली घोषणा होती त्यावर आधारित त्यातून स्फूर्ती घेऊन आपला हा प्रकल्प आज आपल्याच भागाचे भूमिपुत्र आणि गणेशराव निबे या ठिकाणी याचा एक वेगळा आनंद निश्चित आम्हाला। आणखी कंपनी कोणत्या कंपन्या येतील आणि किती जणांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल असं? साधारण 500 एकर जमीन आपण दिली एमआयडीसी, तेवढी जमीन शिल्लक होती आपल्याला। त्याच्यामध्ये आता बहुतेक सगळ्याच एमआयडीसी प्लॉटचं वाटप झालं। माझी अशी कल्पना धारणा आहे की 5-1 हजार तरी तरुणांना या एमआयडीसीमध्ये रोजगार मिळेल। त्या दृष्टीने जर टाटा कंपनी आणि एमआयडीसी मिळून एक इनोव्हेशन सेंटर सुरू होतं आहे, ज्यामध्ये 250 कोटी रुपये खर्च करून लागणाऱ्या मनुष्यबळाकरता प्रोजेक्शन जे लागेल तर त्या सेंटरमध्ये सुरू होईल। या सगळ्या कंपनीची आमची चर्चा सुरू आहे की ज्या प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे त्या अगोदरच माहिती घेऊन मग आपल्या संस्थेमध्ये ITIमध्ये पॉलिटेक्निकमध्ये अशा प्रकारचं प्रोजेक्शन आपल्या मुलांना देता येईल, त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे, दिली पाहिजे अशी जी आपली भूमिका आहे ती निश्चितपणे आपल्याला पूर्ण करते। शिर्डीचा आपण जर बघितलं तर जो काही ज्या पद्धतीने विकास झाला आहे, रेल्वे आली, विमान आलं आहे, रस्त्यांचं व्यवस्थित सगळं जागा झालं आहे, आता MIDC होत आहे, कुठेतरी
जिल्ह्याकडे वाटचाल कशी मिळतो असं आहे की जिल्ह्याचा आणि त्या वाटचालीचा खरं काही संबंध नाही. हे आता आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे वर्षाकाठी 2 कोटी 3 कोविड अगोदर तर 3 कोटी लोक यायचे गावी यायचे. आता शिवस्त आता कुंभ मेळावा आहे नाशिक 27मध्ये, त्यासाठी प्रयागराजचा अनुभव जर लक्षात घेतला त्या ठिकाणी याला प्रत्येक भाविक मग वाराणसीला गेला, तो अयोध्येला गेला. त्यामुळे स्वाभाविकपणे नाशिकमध्ये येणार प्रत्येक भाविक हा शिर्डीमध्ये येणारच आहे. त्याची पूर्वतयारी आपण सुरू केलेली आहे. मला वाटतं 2 वर्षामध्ये आणखी शिर्डीचं स्वरूप बदलणार आहे. येणाऱ्या भाविकांची संख्या, वाढत्या उद्योग, एकूणच शिर्डीचा चेहरा मोहरा या निधीच्या काळात आपल्याला बदल पाहायला. सर, नगर जिल्हा सगळ्यात बाबतीत अग्रेस राहिलेला आहे. आता बॉम्ब तयार होणार आहे, याची रेंज कुठपर्यंत असणार आहे? असं की रेंजची तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला किती रेंज पाहिजे आम्हाला सांगायची आम्हाला. साहेब, काल गुढीपाडवा होता आणि वडेट्टीवारांना काल छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण झाली. इतक्या वर्ष आठवण झाली, मात्र काल की दुर्दैवानं छत्रपती संभाजी महाराज संदर्भामध्ये हे जे काय वक्तव्य काही मंडळी करत होते त्याला उपलब्ध झालेली आहे. अरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे आपलं दैवतच आहे आणि दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये एका देश पातळीवर काही लोकांना अशा दैवतांचं अवमान करण्याचं एक प्रकारचं प्रसिद्धीच्या हव्यासापोटी म्हणा की त्यांना त्यांचं बलिदान समजलं नाही म्हणा ते वक्तव्य करत राहतात. पण विषयाला सुचलेलं शहाणपण आहे. राज ठाकरेंनी असं म्हटलंय की औरंगजेबाची कबर काढू नका, उलट तिथं फलक लावा की मराठ्यांनी याला गाडलंय. आम्ही त्याचं समर्थन करतो. प्रत्येकाचे मतप्रवाह वेगळे आहेत. लोक भावना काय सांगतात, कबर काढली पाहिजे, राज ठाकरे लोक भावनेचा आदर केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. राज ठाकरे यांनी काल वर्धापन दिनी ज्या पद्धतीनं भाषण केलं, ज्या ज्या टीका केल्या, गंगेवरून पुन्हा एकदा त्यांनी टीका केली, प्रदूषणावरून, कसं पाहताय सगळ्या ठाकरेंच्या वाटचालीकडे? मला वाटतं काय की प्रत्येक वक्तव्यावर आपण बोलत नाही असं काही नाही. त्यांनी त्याच्या पक्षाची भूमिका मांडली. निवडणुकीच्या तोंडावरती विखे कारखान्याला 296 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत. काय नाही, विखे कारखाने दिलेले नाही आहे. राज्यातल्या जवळजवळ 17-18 कारखान्याने पैसे दिले. म्हणजे सहकारी कारखानदारीला मदत व्हावी म्हणून NCDC जे आहे, नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याच्या माध्यमातून हे पैसे मिळतात आणि ते राज्य सरकारमार्फत दिलेले, कारण त्याच्यावर नियंत्रण असावं. आता आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा विखे पाटील कारखान्याबरोबर ज्ञानेश्वर कारखाना आहे, अशोक कारखाना आहे, त्याचबरोबर वृद्धेश्वर आहे, संजीवनी आहे, सगळे पैसे मिळाले, गणेशला पैसे दिले शेतकऱ्यांच्या. त्यामुळे मला वाटतं सरकारची भूमिका हीच आहे की कारखान्यांचं पुनर्जीवन, ज्या ठिकाणी कारखाना सुस्थितीत चालला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालकीचे कारखाने, त्याचं खातीकरण होणार नाही, पण यासाठी हा प्रयत्न. शेतकऱ्यांचं कर्जमाफी फक्त निवडणुकीपुरतंच होतं धोरण, त्यानंतर पुढे गेले असं राज्य सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केली आहे. तर आता असं आहे की 5 वर्षाचा राज्य सरकारचा कालावधी आहे. मग सरकार काही कर्जमाफी करणार नाही असं कधीच म्हटलेलं नाही. जाहीरनाम्यात दिलेला शब्द मी पूर्ण करू ही सरकारची भूमिका. आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या भाषणात कोपरगावच्या औद्योगिक विकासालाही गती मिळावी म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखाली असलेली वळू प्रकल्पाची जागा ही औद्योगिकरणासाठी मिळावी अशी मागणी करून मंत्री विखे पाटील यांना याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी केली. प्रकल्पाचे चेअरमन गणेश निबे यांनी आपल्या भाषणात प्रकल्पाची माहिती देतानाच भविष्यात आणखी 2 प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ लवकरच संपन्न होणार असून शेल फोर्जिंगमध्ये भरली जाणारी डस्ट या ठिकाणावरूनच भरण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी मंत्री विखे पाटील यांचा पाठपुरावा सातत्याने राहिल्यामुळे या प्रकल्पाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आज आपण पाडव्यात उभा आहोत, तर पुढच्या पाडव्याला फॅक्टरी चालू झालेली असेल. सर, नेमका प्रोजेक्ट काय आहे, काय बनणार आहे? हा जो प्रोजेक्ट जो आहे त्याच्यापासून बॉम्ब शेल बनणार आहे, जी आज भारतामध्ये कमतरता होती. भारतामध्ये एकच कंपनी होती, भारत 4G बॉम्ब शेल बनवते. ती आज दुसरी कंपनी तयार झाली महाराष्ट्रात बॉम्ब शेल बनवण्यासाठी. हे बॉम्ब शेल भारतासाठी आणि भारताच्या नेबरिंग कंट्री मित्र देशांसाठी आपण एक्सपोर्ट करणार आहे. आणि हा प्रकल्प हा खूप मोठा प्रकल्प आहे. सगळ्यात मोठा श्रेय म्हणजे की हा जो डिफेन्स क्लस्टरची संकल्पना आहे, नामदार साहेबांनी 6 महिने कंटिन्यू मुख्यमंत्री महोदयांकडे फॉलोअप करून हा क्लस्टर संकल्पना इथं उदयास आणली. त्यामुळं हा प्रकल्प इथं उभा राहत आहे.
मेक इन इंडियाची जी घोषणा मोदींनी दिली होती त्या अनुषंगाने कुठेतरी आता पुन्हा एकदा शिर्डीतून त्याच पद्धतीचा मोठा प्रोजेक्ट होतोय. सर म्हणतात की विश्वमित्र ज्यांनी खरोखर या भारतासाठी आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससाठी खूप मोठा निर्णय आज घेतलेला आहे, याची खरी परिणती पुढच्या 5 वर्षानंतर 3 वर्षात जगाला दिसणार आहे. कारण जगामध्ये सगळ्यात स्वस्त प्रमाणावरती डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फक्त भारतात होऊ शकतं, याची जगाला कल्पना आलेली आहे. त्यामुळं भारताला लागणारं डिफेन्स इक्विपमेंट आणि जगाला लागणारं डिफेन्स इक्विपमेंट हे भारतातच बनणार आहे आणि त्याचं मेन स्थान हे शिर्डी आहे. याप्रसंगी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, अभय भैया शेळके, सावळीविहीर खुर्दचे सरपंच क्षीरसागर, सावळीविहीर बुद्रुकचे सरपंच उमेश जपे, उपसरपंच विकास जपे, महाराष्ट्र सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, माजी सरपंच अशोकराव जमदडे आदींसह शिर्डी, सावळीविहीर खुर्द, सावळीविहीर, रुई, निकोज, निमगाव पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी.